श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. मी सौरभ देशमुख गुरुजी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, गुप्त मसोबा म्हणजे नक्की काय प्रकार आहे? हो, आपल्या चॅनलवरती एका व्यक्तीने कमेंट केली होती की गुरुजी, गुप्त मसोबाचा मानपान कसा द्यायचा यावर व्हिडिओ बनवा. मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये गुप्त मसोबा म्हणजे नक्की काय, तो काम कसं करतो, आपले काम कशा पद्धतीने होतात, ह्याविषयी मी तुमच्याशी चर्चा करणार आहे. तुम्हाला सर्व काही गोष्टी सांगणार आहे गुप्त मसोबा बाबत. मित्रांनो, गुप्त मसोबा हा मुळामध्ये असा मसोबा असतो, असं दैवत असतं, पूर्वीच्या काळापासून त्याची पूजा सेवा करत आलेलं एखादं कुटुंब असतं. ते कुटुंब त्याची पूजा सेवा ही करत असतं आणि करता करता अचानक ती व्यक्ती, त्या व्यक्तीच्या पुढची पिढी सेवा करायचं बंद होतं. जसं पिढी बंद होती तशी 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 वेळ जाती, वर्ष उलटतात, वर्षामागं वर्ष उलटतात आणि तो जो मसोबा आहे हा जमिनीत धसत जातो, खाली 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 धसत जातो आणि तो गुप्त होतो जमिनीमध्ये पूर्णपणे. काही काही जणांच्या भिंतीमध्ये असतो, काही काही जणांच्या जमिनीत असतो, पाषाणा स्वरूपात असतो, त्याचा काही काही मसोबांचा शेंदूर सुद्धा नाहीसा झालेला असतो. असे काही प्रकार असतात. पूर्ण माहिती जर का हवी असेल तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत जो पाहिल त्यालाच माहिती समजेल. पुढे खूप काही गोष्टी सांगणार आहे, ज्या माहिती नसतील अशा गोष्टी मी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. मित्रांनो, हा जो मसोबा आहे हा मुळामध्ये जमिनीमध्ये गुप्त झालेला आहे किंवा भिंतीमध्ये, वाड्यामध्ये, जुन्या गोष्टीमध्ये हा मसोबा गुप्त झालेला असतो आणि हा खूप जुन्या काळापासून जी सेवा चालू असते ती बंद झालेली असते. त्यामुळे हा मसोबा प्रखर असतो. त्या कुटुंबामध्ये कुणाच्या नाही तर कुणाच्या स्वप्नामध्ये तो सतत येत असतो आणि सांगत असतो किंवा वेगवेगळे संकेत देत असतो की बाबा इथे इथे असं असं आहे, इथे इथे असं असं आहे, या जमिनीत या दगडात आहे, इथे आहे, एखादी व्यक्ती आली तिथे गुप्त झाली. अशा पद्धतीच्या गोष्टी स्वप्न वेगवेगळ्या प्रकारे पडत असतात. मसोबा हे दैवत असं आहे जे दैवत सर्व कार्य सिद्ध करतं, म्हणजे कामामध्ये यश द्यायचं काम करतं. फक्त आपल्याला हे कळत नाही की मसोबाला नवस कसा करायचा, मसोबाकडनं कोणतंही कार्य आपण कसं करून देऊ शकतो, म्हणजे विनवणी करू शकतो ते काम पूर्ण करण्यासाठी. बरेच जण चुकीच्या पद्धतीने जातात, हात जोडतात, बोलतात, काम होतं असं नाही. त्यासाठी काही गोष्टी असतात, पहिल्या काळापासून, तुमच्या आजोबांच्या काळापासून चालत आलेल्या काही गोष्टी आहेत. आजोबा पंजोबा, खापर पंजोबा त्यांना माहिती होत्या आणि ते प्रॉपर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करत होते. पण आताच्या काळामध्ये जशी पिढी वाढत गेली, जशा पद्धतीने टेक्नॉलॉजी पुढे गेली, त्या पद्धतीने लोकांचं तिकडचं लक्ष कमी झालं. पण सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, ज्या गोष्टी माहिती तुम्हाला नसतील ती माहिती पूर्ण करून घ्या, म्हणजे तुम्हाला मदत होईल. मित्रांनो, आता हा जो मसोबा जमिनीत गुप्त झालाय त्याला मानपान कसं द्यायचं? आपल्याला जागा तर माहिती नाही तो कुठे, तर पहिल्यांदा आपण एक काम असं करायचं आहे, गुलाल विकत आणायचा आहे. गुलाल विकत आणायचा आहे आणि आपल्याला जिथं शंका आहे की जिथे मसोबाचं स्थान असू शकतं त्या त्या ठिकाणी गुलाल फुंकायचा आहे. मसोबाच्या नावानं चांगलं असं म्हणून गुलाल आपल्याला फुंकायचा आहे. फुंकल्यानंतर त्याला बोलायचंय हात जोडून की हे मसोबा देवता, मला तू सांग, एक संकेत दे की तुझं स्थान कुठे आहे. वास्तूमध्ये, घरामध्ये, घराच्या बाहेर, अंगणात, घराच्या पाठीमागे कुठे स्थान आहे मला सांग. मग स्वप्नामध्ये तुम्हाला एकंदरीत 4 दिवसात, 5 दिवसात किंवा अमावस्या पौर्णिमा अशा दिवसामध्ये एखादं स्वप्न येऊ शकतं, सापाचं येईल किंवा वेगळं येईल. तर त्या स्वप्नाद्वारे तुम्हाला समजणार नक्की कुठल्या ठिकाणी काय आहे, कुठल्या ठिकाणी काय. तर हे स्वप्न तुम्हाला समजणार. त्या स्वप्नाद्वारे तुम्हाला तिथे मानपान द्यायचं. आता मानपान द्यायचा नक्की काय आहे ही पण मोठी गोष्ट आहे, लक्षात घेण्यासारखी एक विषय आहे. मसोबा हे जे दैवत आहे, या दैवताला मानपान या पद्धतीने द्यायचं आहे की सगळ्यात पहिल्यांदा गोड पान आपल्याला दुकानात आणायचं आहे. जे आपण पान खातो, ऍक्च्युली जे मिळतं पानवाल्याच्या दुकानामध्ये, टपरीमध्ये, पान शॉप मध्ये, ते पान आणायचे. गोड पान, साधा मसाला पान म्हणला तरी तो तुम्हाला देईल. नंतर तिथे आपल्याला एक मदिरा लागेल. मदिरा नंतर एक सिगारेट लागेल, बिना मिठाचा भात लागेल, त्यानंतर दही भात लागेल, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी चणे, फुटाणे,
शेंगदाणे ह्या गोष्टी सर्व आपल्याला घ्यायच्या आहेत आणि ज्या ठिकाणी संशय आहे की बाबा इथे मसोबा आहे त्या ठिकाणी ते सर्व काही ठेवायचं आहे. एक लिंबू घ्यायचा आहे, ते लिंबू चिरून त्यामध्ये गुलाल भरून ठेवायचं आहे भातावरती, दही भातावरती. दुसरं लिंबू घ्यायचं आहे, ते चिरायचं आहे, कसंही चिरा, त्यामध्ये साखर भरायची आहे, अर्ध चिरायचंय, त्यामध्ये साखर भरायची आणि दही भातावर ठेवायचं आहे. आणि नमस्कार करून जागेवरती किंवा ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी नमस्कार करून एवढं बोलायचं आहे, हे दैत्यराज म्हसोबा, मला तुझी सेवेची परवानगी हवी आहे. मी तुझी सेवा करेन, फक्त मला कुठल्याही प्रकारचा त्रास न होऊ देता मला तू योग्य ते मार्गदर्शन कर, एवढं बोलायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे. आणि काही तासानंतर जर का तुमच्या घरामध्ये ह्या गोष्टी असतील तर 1 ते 1.5 तासानंतर तो नैवेद्य घ्यायचा आहे, वाहत्या पाण्याजवळ नेऊन ठेवायचा आहे. नंतर घरी आल्यानंतर ती जागा स्वच्छ करायची. समजा बाहेर जर का कुठे मसोबा असेल तर ते तिकडेच राहू द्या, ते परत काय उचलायची किंवा काही करायची गरज नाहीये. त्यानंतर जर का तुम्हाला तो मसोबा जमिनीत आहे, शंका आहे, काढायचा जर का असेल तर परवानगी घ्यायची आहे. पहिल्यांदा त्यांना त्यावेळेलाच बोलायचं आहे की मला तुम्हाला जमिनीतनं बाहेर काढायचं आहे, तुमची व्यवस्थित स्थापना करायची आहे आणि तुमची सेवा करायची आहे, तर मला या ठिकाणी परवानगी द्या, एवढं बोलायचं आहे. मला दृष्टांत द्या, परवानगी द्या, एवढं बोलायचं आहे. नमस्कार करायचा आहे. तुम्हाला काही दिवसांमध्ये दृष्टांत येईल, स्वप्न पडेल, त्या माध्यमातून तुम्हाला समजेल की नक्की. जर का सतत एक स्वप्न 2-3 वेळा जर का पडायला लागलं तर समजायचं की हा त्यांचा आदेश आहे, हा त्यांचा दृष्टांत आहे जो आपल्याला मिळतोय आणि आपण ह्याच्यावरती ऍक्टिव्हिटी केली पाहिजे. ही एक गोष्ट आहे मित्रांनो. तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये मी एवढी माहिती दिलेली आहे, तर नक्की एक सबस्क्राईब बनतो, एक लाईक बनतो आणि एक शेअर बनतो. त्यामुळे प्लीज सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टमुळे खूप आपला चॅनल ग्रो होईल, आपला परिवार अजून वाढेल. तुमच्या सपोर्टमुळे आपले 2000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. तुमच्या सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो, मनापासून आभार मानतो. मी तुमचा ऋणी आहे. मित्रांनो, आपली फॅमिली अजून वाढावी व जास्तीत जास्त लोकांना आध्यात्मिक माहिती मिळावी व कुठल्याही व्यक्तीचा मदत न घेता स्वावलंबी लोक व्हावे आणि त्यांनी स्वतःचं कार्य स्वतः करावं, कुठल्याही व्यक्तीकडे न जाता. यासाठी सक्षम होण्यासाठी मी प्रयत्न करतो. छोटासा प्रयत्न आहे माझा, त्यामुळे सपोर्ट नक्की करा. तुम्हाला मी चांगली माहिती, मंत्र, तंत्र, गुप्त उपाय व वैदिक परंपरा, ज्योतिषशास्त्रानुसार माहिती द्यायचा प्रयत्न करेल. त्यामुळे तुम्ही नक्की सहकार्य करा. भेटूयात परत नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. चला.